सध्या आपल्या देशात एक आयुष्य खूप चर्चा चालू आहे. आपल्या देशातील प्रसिद्ध संगीतकार किसने हमारी पीठ पे और स्वराज की छाती पे छुरा भोंका. A.R. Rahman. A.R. Rahman. But it is a divisive film. It is. I think it cashed on divisiveness. त्याने असं म्हटलं होतं की छावा चित्रपटासारखे चित्रपट समाजात फूट पाडण्याचं कार्य करतात. मी त्याच्या ह्याच बोलण्यावर त्यांना उत्तर देण्यासाठी हा व्हिडिओ बनवतो. नमस्कार हेमंत सर, तुमच्या संगीताचा आम्ही आदरच करतो. हा, पण छावा चित्रपटाबद्दल तुमची कथित भूमिका वाचून थोडं वाईट वाटलं. एक हिंदू आणि या मातेचा पुत्र म्हणून मला काही गोष्टी तुम्हाला स्पष्ट कराव्याशा असं वाटतात. इतिहास हा विभागण्यासाठी नसतो आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा केवळ एका धर्माचा नाही, तर तो या स्वराज्याचा स्वाभिमानाचा इतिहास आहे. इतिहासातील सत्य मांडणे म्हणजे समाजात फूट पाडणे असे होत नाही. आणि आम्ही जेव्हा आमच्या राजाचा पराक्रम पडद्यावरती पाहतो तेव्हा तो कोणाबद्दल द्वेष करण्यासाठी नसून अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा घेण्यासाठी असतो. धर्मवीर संभाजी महाराजांनी मातृभूमीसाठी बलिदान दिले हे वास्तव मांडणे ही काळाची गरज आहे. कारण त्यांचे बलिदान व त्यांचे तप त्याग आज विस्मित होत चालले आहे. आणि आजपर्यंत आम्ही फक्त मुघलांचेच गुणगान ऐकत आले, जसे की जोधा अकबर, मुघले आझम अशा चित्रपटातून हेच दाखवले गेले की मुघल किती उदारवादी होते. आम्हाला तोच इतिहास खरा आहे हे पटवले गेले. येणाऱ्या या काही कालखंडात जर कोणी आपल्या संपूर्ण देशाचा खरा इतिहास, आपल्या राजांचा खरा इतिहास व त्यांचे तप त्याग व त्यांचे बलिदान एका चित्रपटाच्या माध्यमातून समाजापुढे आणण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला समाजात फूट पाडणारा तर म्हणू नका असे माझे मत आहे.